अस्सलामुअलैकुम. नमस्कार माझं भाऊ बहिणी. आज मी मोदक बनवायला चालली आणि गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे. त्याच्यामध्ये काय सामग्री लागणार, हे नारियल हे आपलं खोबरं आहे ना, खोबऱ्याची घिसून मी ठेवलेले, आणि हे गुळ आहे, हे रवा आहे. तर रवा मी इथे टाकून दिलं, थोडीशी घी टाकले आणि रवा टाकले. ह्याला भाजून काढायचं आणि नंतर पुढेचं दाखवते मी तुम्हाला. हा स्टाईलवर हा टाकायचं, खोबऱ्याचे आपण घिसून ठेवलेलं तो ह्याच्यावर टाकून द्यायचं आणि ह्याला पण भाजून काढायचं. सगळं एकाच सोबत टाकायचं. आज हम बना रहे हैं गेहूं के आटा से मोदक. इसके लिए सामग्री देखिए, इसमें सूजी है और नारियल का घिसा हुआ है, ये गुड़ है. अब ये गुड़ डालेंगे. आता बघा हे मिक्स झाले तो ह्याला बंद करायचं आपण गैस. अभी देखिए ये मिक्स हो गया है, इसको हम बंद करेंगे. चलो हो गया. आता मी थोडीशी पाणी टाकली ह्याच्यावर. गुड़ शिजल्यानंतर थोड़ी सी पानी टाकली मैं. गुड़ पक गया, उसके बाद हमने थोड़ा सा इसमें पानी डाला है ताकि रवा पक जाए. हिला असं लाटून ठेवायचं सगळं. गव्हाची पीठ है, गेहूं का आटा है, इसको ऐसे बेल लेंगे. हिला असं लाटून घ्यायचं आणि तिच्यावर तिला असू द्या, छोटी वाटी असली तर असं कापून घ्यायचं, गोल गोल करायची. बघा हे आपण घेतलं आणि हे जे आपण पैठण बनवून ठेवले होतं टाकायसाठी ते टाकायचं ह्याच्यावर. जो मैंने बना के रखा था वो डालने पर ऐसे करके ऐसे असं करायचं आणि त्याच्यानंतर असं ह्याचं पण मोडायचं. तुम्हाला जसा आकार द्यायचं तसं द्यायचं. पण असं बघा, असं केलं ना, ऐसे देखिए, ऐसे करने का. असं 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 चमच्यावर दिसतं ना, बरोबर असं करून घ्यायचं. त्याच्यावर मस्त डिझाईन बसतं. सगळं भाऊ बहिणीला गणपतीचं हार्दिक शुभेच्छा आहे आमचं. सभी को गणेश चतुर्थी का हार्दिक स्वागत है हमारे तरफ से. आप लोगों को ऐसा झाले बघा, असं बनवायचं आपण.